मी जास्त नाही सांगणार, पण जर का होत असेल तर एक वर्ष तरी कमीत कमी 1.25 लाख पार्थिवाचं पूजन आपल्या खेडमध्ये महाशिवरात्रीच्या पर्व काळात झालं पाहिजे आणि सगळ्यांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे. हे आयोजन करा. 1.25 लाख पार्थिव पूजन, पार्थिव आपल्या हाताने झालं पाहिजे. आणि त्याचं विसर्जन इकडे तिकडे नाही. चारघड आपली नदी आहे, आपल्याच कडे आहे, आपलंच पात्र आहे. कोई गंगा में जाने की जरूरत नहीं, गंगा हमारे पास है. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगा. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगा. हर हर महादेव शंभो विश्वनाथ गंगा. भगवान महादेवाच्या असणाऱ्या अत्यंत दिव्य या लीलांचं वर्णन करताना स्वतः अत्यंत आनंद आणि स्वतः आशीर्वाद माँ पार्वती आणि माँ भगवान शंकर आणि गणेशाला दिले. आणि त्यानंतर मात्र स्वतः कार्तिकेय प्रदक्षिणा पूर्ण करून जेव्हा पोहोचले तेव्हा कार्तिकेयांच्या लक्षात आलं की आपल्या समवेत छळ झाला. नारदांनी थोडेसे कान भरले, त्याच्यामुळे परिणाम हा झाला की कार्तिकेयांना त्याला राग आला आणि त्या रागामध्ये कार्तिकेय क्रौंच पर्वतावरती आले, शैल पर्वत. आणि त्या शैल पर्वतावरती जसे पोहोचल्याबरोबर स्वतः शैल पर्वतावरती आल्या स्वतः भगवान महादेव आणि माँ पार्वती दोघे जण कार्तिकेयाला समजवत आहेत, पण मात्र महादेव आणि माँ पार्वतीलाही कार्तिकेय समजत नाही. भगवान कार्तिकेय ने तो यहाँ तक कह दिया कि अगर आपको मुझे मिलना है तो आप आते जाइए, रहते जाइए और फिर जाइएगा. लेकिन आगे चलकर के स्वयं भगवान महादेव ने यह भी बात कह दी. कार्तिकेयांनी एक गोष्ट अजून केली. भगवान कार्तिकेय कहने लगे कि अगर आपको आने जाने में ही तकलीफ होती हो तो पिताजी आप मेरे लिए यहीं पर ही विराजमान हो जाइए. इसलिए शैल पर्वतावरती भगवान महादेव आणि माँ पार्वती कार्तिकेयांच्या करता म्हणून स्वतः आत्मतेज त्या ठिकाणी स्वतः प्रगट करतात आणि त्या ठिकाणी शिवलिंगामध्ये ते आत्मतेज प्रवेशित करतात. जसा तो आत्मतेज प्रवेशित झाला त्या ठिकाणी एक दिव्य शिवलिंग प्रगट झालं. मल्लिकार्जुन भगवान की जय, मल्लिकार्जुन भगवान की जय. त्यानंतर मात्र स्वतः रुद्रसंहिताचा भाग संपतो आणि युद्धखंडामध्ये आरंभ होतो. युद्धखंडामध्ये स्वतः अनेक दैत्यांशी भगवान महादेवाने जे युद्ध केलं त्यांना प्रत्येकाला पुरुषार्थाप्रमाणे त्या प्रत्येकाची स्वतः त्यांची जयता केली, त्यांचा विजय प्राप्त, त्यांचा उद्धार केला. तारकासुराचे 3 पुत्र आहेत, तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमलाक्ष. या तीनही दैत्यांना मारण्याकरता भगवान महादेवांनी स्वतः पिनाक धनुष्य स्वतः आपल्या हातामध्ये घेऊन त्यावेळेला स्वतः या तिघांनाही हस्ते चालयंतम पदे पदे या तिघांचे तीनही नगर स्वतःचा एकमेकांच्या वरती अवलंबून आहेत. परिणाम हा झाला की जेपर्यंत तीनही नगर एका रेषेमध्ये येत नाही तेपर्यंत यांना मारता येत. म्हणून भगवान महादेवानी योग मायेच्या प्रभावाने या तीनही दैत्यांचे सगळे तीनही नगर, या तिघांचे नगर वेगवेगळ्या स्वरूपाचे आहे. एकाचं सुवर्णाचं आहे, दुसऱ्याचं चांदीचं आहे, तिसऱ्याचं लोखंडाचं. त्याच्यामुळे या तीनही दैत्यांचे जे नगर आहेत ते नगर म्हणजे पूर. आणि हे 3 दैत्य म्हणून या तीनही दैत्यांचे वेगवेगळे नावं घेण्याच्या पेक्षा म्हणून यांना त्रिपुरासुर असं म्हटलं गेलं. ज्या क्षणाला या त्रिपुरासुराचा वध भगवान महादेवांनी केला तेव्हा कार्तिक पौर्णिमेच्या दिवसाला रात्रीच्या वेळेला दिव्य पद्धतीने स्वतः करण्यात आलेला स्वतः
प्रहार आणि त्या प्रहारामुळे प्रज्वलित झालेली जी अग्नी आहे त्या अग्नीमुळे स्वतः त्या ठिकाणी आकाशमंडलामध्ये जी ज्योत प्रगट झाली ती ज्योतच म्हणजे स्वतः त्रिपुर ज्योत आहे. म्हणून आजही कार्तिक पौर्णिमेच्या दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हटलं जाते. त्याला त्रिपूर जाळणं असंही म्हटलं जातं. त्या दिवशी त्रिपूर जाळल्या जातं. आपण कापूर जाळतो पण त्या दिवशी 3 दैत्य मारल्या गेले म्हणून ती त्रिपुरारी पौर्णिमा. भगवान महादेवाच्या द्वारे या त्रिपुराचा दाह करण्यात आला. त्यावेळेला मात्र स्वतः मंत्र या पद्धतीने स्वतः कारण त्यावेळेला देवादिकांनी सुद्धा ज्या मंत्राचा जाप केला तो जप सुद्धा या ठिकाणी सांगितलेला. तेच वर्णन करताना भगवान शिवानी शुक्राचार्यांना एक अत्यंत दिव्य पद्धतीने आशीर्वाद दिला जो आशीर्वाद संजीवनी विद्येच्या रूपाने प्राप्त झाला. हा संजीवनी विद्येचा जो काही भाग आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भगवान शिवाची आराधना स्वतः शुक्राचार्यांनी केली. आणि एक लक्षात घ्या भगवान शुक्राचार्य हे भगवान महादेवाच्या शरीरातूनच प्रकट झालेले स्वतः एक महर्षी आहे. ज्या क्षणाला भगवान महादेवाच्या पासून हे जन्माला आले त्यावेळेला स्वतः भगवान महादेव यांची स्वतः स्तुती सनत कुमार स्वतः वर्णन करतात की ज्या क्षणाला स्वतः अत्यंत दिव्य पद्धतीने स्तुती या ठिकाणी शुक्राचार्यांनी केली तेव्हा शुक्राचार्यांनी मात्र या ठिकाणी शुक्राचार्यांवरती प्रसन्न होऊन भगवान महादेवाची आराधना शुक्राचार्यांनी शुक्रेश्वर लिंग या स्वरूपाने सुद्धा केली असं वर्णन आहे की जे शुक्लेश्वर तीर्थ आहे शुक्लेश्वर वाठोडा शुक्लेश्वर तीर्थ ते शुक्लेश्वर तीर्थ हेच ते तीर्थ आहे ज्या ठिकाणी भगवान शुक्राचार्यांनी स्वतः तपस्या केलेली आहे. संजीवनी मंत्र शुक्राचार्यांना अर्पण करतात. ज्या क्षणाला शुक्राचार्यांना अर्पण केलं त्या क्षणाला मात्र स्वतः शुक्राचार्यांना सांगितलं की या शरीरापासून जन्माला आलेला हा मंत्र आहे. हा मंत्र जर का स्वतः तुम्ही म्हणाल तर अनेक असणारे मृत जीव सुद्धा त्या ठिकाणी लगेच जिवंत होतील. फक्त एक काम करा की याचा उपयोग करताना मात्र तो सत्कर्मासहित करा. अलौकिक विद्या प्राप्त करणारे शुक्राचार्य यांना मात्र स्वतः रात्रंदिवस त्या मृत संजीवनी विद्येची असणारी जी काही संहिता झाली त्या संहितेच्या अनुषंगाने भगवान महादेवांनी शुक्राचार्यांना एक आशीर्वाद अजून दिला की जेथपर्यंत तुम्ही पृथ्वीवरती राहाल तेथपर्यंत या जगतामध्ये किंवा या पृथ्वीवरती सर्व मंगल कार्य होत जातील. पण ज्या वेळेला तुम्ही अस्त व्हाल अस्त म्हणून पंचांग शास्त्रामध्ये शुक्राचा अस्त झाला ज्याला आपण चांदणी बुडी म्हणतो तो शुक्राचा अस्त जर का झाला तर त्या शुक्राच्या अस्तामध्ये विवाहादी मंगल कार्य होत नाही. 27-28 ही तारीख आहे. त्याच्यानंतर पूर्ण 2 महिन्यापर्यंत शुक्र असतं. बाणासुरांनी भगवान महादेवाला संरक्षक म्हणून स्वतः आपल्या नगरामध्ये ठेवलं. म्हणून भगवान महादेवाला स्वतः सत्संगामध्ये आणि त्या ठिकाणी भगवान विष्णूंनी एक अत्यंत जांभरास्त्र नावाचं अस्त्र स्वतः भगवान महादेवावरती चढवलं. त्याचा परिणाम हा झाला की भगवान महादेवाला काही काळपर्यंत जी गुंगी आली त्या गुंगीमध्ये बाणासुराचा वध भगवान श्रीकृष्णाने भगवान महादेवाच्या संमतीने केलं. त्याचं कारणच एवढं होतं बाणासूर जरा अहंकारामध्ये आलेला होता म्हणून अहंकाराला नष्ट करण्याकरता भगवान महादेवानी बाणासुराचा वध करवला. आपल्या हाताने नाही केला तर बाणासुराचा वध भगवान श्रीकृष्णाच्या हाताने केला. गाणपत्य भक्तही सुद्धा म्हटलं हा शरणागतीला आला म्हणून गजासूर नावाच्या असणाऱ्या दैत्याचा सुद्धा या ठिकाणी वध करून भगवान महादेवानी गजासुराला सुद्धा आपल्या अधिपत्यामध्ये घेतलं. भगवती गौरीद्वारा विदल आणि उत्पल नावाचे 2 दैत्य प्रगट झाले त्याचंही वर्णन या ठिकाणी केलं. आणि मग त्यानंतर शतरुद्र संहिता आरंभ होते. ज्या शतरुद्र संहितेमध्ये भगवान महादेवाचे अनेक अवतार सांगितले आणि या अवतारांमध्ये भगवान शिवाद्वारे व्यासांचे 28 अवतार सांगितले. 28 देवी भागवताच्या पहिल्या खंडामध्ये हे 28 अवतार आहेत. काय काय नाव आहेत ते सगळीच्या सगळे नाव या ठिकाणी सांगितले. 28 व्यासाचे अवतार सांगितले आणि सृष्टीच्या उपक्रमामध्ये भगवान महादेव आणि माँ पार्वती दोन्हीही प्रकृती आणि पुरुष शिव आणि शक्ती अशा स्वरूपामध्ये प्रगट झाले.
म्हणून शिवशक्ती स्वरूपामध्ये असणाऱ्या महादेवाचं हे दिव्य रूप या सृष्टीमध्ये प्रथमतः प्रगट झालं. अर्धनारी नरेश्वर भगवान की भगवान महादेवाचं अर्धनारी नरेश्वर स्वरूप प्रगट झालं. आणि या अर्धनारी नरेश्वर स्वरूपाच्या नंतर मात्र विश्वानर भगवान शंकराचे शरभ अवतार आणि शरभ अवताराच्या नंतर अत्रीच्या ठिकाणी भगवान महादेव दत्तात्रय रूपाने स्वतः प्रगट झाले. त्याचंही वर्णन या ठिकाणी आणि हे सगळं वर्णन करताना भगवान महादेवाचा एक अवतार सांगितला. एकादश अवतार श्री हनुमंतराय. श्री हनुमंतरायांचा अवतार भगवान महादेवाचा अंश अवतार. भगवती अंजनी माता आणि श्री केशरी महाराज यांच्या दोघांचे शिवभक्तीवरती प्रसन्न होऊन भगवान महादेव अंजनी मातेच्या गर्भामध्ये सूर्यदेवाद्वारा पवनदेवाद्वारा स्वतः प्रविष्ट होत आहेत. जेव्हा पवनदेवाद्वारे प्रवेश झाले म्हणून स्वतः पवनपुत्र म्हणून सुद्धा या एकादश रुद्राचं नामोच्चार केला जातो. पवनपुत्र भगवान महादेवाचे अंश म्हणून स्वतः हनुमंतराय प्रगट झाले. ज्या हनुमंतरायांनी रामावतारामध्ये भगवान रामप्रभूंना अनेक प्रकारांनी मदत केली. वर्णन तर इथपर्यंत आलंय की भगवान महादेव म्हणजेच भगवान हनुमंतरायांशिवाय भगवान रामप्रभू सुद्धा मा जानकीचा शोध करू शकले. याचा सरळ अर्थ असा आहे, भक्तीचा शोध किंवा भक्तीचा पता हा केवळ आणि केवळ महादेवामुळेच मिळू शकतो. तो अन्यत्र मिळू शकत नाही. महादेव अर्जुनावरती प्रसन्न होऊन एक दिव्य अवतार धारण करतात. किरातेश्वर महादेव की किरातेश्वर महादेव की किरातेश्वर महादेव म्हणून स्वतः भगवान महादेव प्रगट झाले. आणि मग त्यानंतर द्वादश ज्योतिर्लिंगांची कथा सांगितले. ज्या द्वादश ज्योतिर्लिंगांमध्ये भगवान महादेवाचे अनेक रूप सांगितले. हे द्वादश ज्योतिर्लिंगांचे स्वरूप आपण सगळेच्या सगळे, मी म्हणे आपण सगळ्यांनी माझ्या मागे म्हणायचंय. जरा सावधान पद्धतीने बसा, म्हणजे दोघं सगळ्यांनी हात जोडत जरी म्हटले माझ्या समवेत तरी द्वादश ज्योतिर्लिंगांचं स्मरण हे आपोआप आपल्याला द्वादश ज्योतिर्लिंगांचं दर्शनाचं पुण्य प्रदान. श्री सोमनाथ श्रीशैले मल्लिकार्जुनम श्रीशैले मल्लिकार्जुनम उज्जैन्या महाकाल उज्जैन्या ते स्वरूप म्हणजे दुसरं तिसरं कोणतं नाही तर ते महाकाल.
एका गवड्याच्या असणाऱ्या लहानशा मुलावरती भगवान महादेव महाकाल स्वरूपामध्ये गोपेश श्री गोप, ज्याचं स्वतः वर्णन अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वतः या ठिकाणी येतं, भगवान महादेवानी त्याच्या भक्तीवरती प्रसन्न होऊन महाकाल स्वरूपामध्ये प्रगट झाले. त्यानंतर स्वतः भगवान महादेवाचं ओंकारे परमेश्वरम, भगवान महादेव स्वतः अनेक असणाऱ्या विप्रगणांच्या करता ओंकारेश्वर स्वरूपामध्ये भगवान महादेव त्या ठिकाणी स्वतः प्रगट झाले. यानंतर स्वतः केदारम हिमवत पृष्ठे नर नारायणावरती प्रसन्न होऊन स्वतः भगवान महादेव हिमालयाच्या कंदरामध्ये केदार वनामध्ये स्वतः त्या ठिकाणी प्रगट झाले. पण मात्र पांडवांनी भगवान महादेवाला पाहिलं म्हणून भगवान महादेव त्या केदार वनातून पृथ्वीच्या मार्गाने धरतीच्या मार्गाने स्वतः आतमधून धसून स्वतः जेव्हा पुढे निघाले त्यावेळेला भगवान महादेव म्हशीपुत्राच्या रूपाने प्रगट झाले. आणि म्हशी रूपाच्या रूपाने प्रगट झाल्यामुळे पृष्ठभाग जो आहे तो केदारला राहिला आणि भगवान महादेवाचा जो मस्तकाचा भाग आहे तो नेपाळला राहिला. म्हणून आजही असं वर्णन आहे की केदारवरून नेपाळ पर्यंतचा मार्ग जसाच्या तसा अजूनही. त्यानंतर स्वतः भगवान महादेवाचं असणारं भीमशंकरम, भीम नावाचा दैत्य, ज्या दैत्याचा वध भगवान महादेवानी त्या दिव्य वनामध्ये केला. त्यानंतर स्वतः भगवान महादेव अत्यंत दिव्य स्वरूपामध्ये प्रगट झाले. तर प्रथमतः सृष्टीच्या उपक्रमामध्ये ज्या वेळेला प्रगट झाले तेव्हा आनंद रूपामध्ये या जगताचे विश्वनाथ म्हणून प्रगट होत आहेत. आणि स्वतः आनंद घेण्याकरता ज्या आनंद तटभूमीमध्ये भगवान महादेव निवास करतात ती भूमी दुसरी तिसरी कोणती नाही तर ती भूमी वाराणसी आहे. आणि मग त्यानंतर त्र्यंबकम गौतमी तटे, गौतमांना स्वतः गोहत्येच्या पापातून दूर करण्याकरता ब्रह्मा विष्णू आणि महेश तीनही देवता एकत्र रूपाने ज्या शिवलिंगामध्ये विराजमान झाले ते भगवान त्र्यंबकेश्वर आहे. त्यानंतर मात्र स्वतः अत्यंत दिव्य कथा येते वैद्यनाथ चिताभूमो, रावणाच्याकडून स्वतः जे आत्म ज्योतिर्लिंग स्वतः गोकर्ण प्रांतामध्ये भगवान गणेशाने स्वतः बळजबरीने मायेच्या प्रभावाने स्वतः ठेवायला लावलं, ती असणारी दिव्यतम धरा ती वैद्यनाथ रूपाने या ठिकाणी प्रगट झाली. त्यानंतर दारुकोणामध्ये दैत्यांचा दारुक नावाच्या दैत्याला स्वतः नष्ट करून भगवान महादेव त्या ठिकाणी विराजमान झाले. म्हणून नागेशम दारुकावने, भगवान महादेवाचा अंतिम जे ज्योतिर्लिंग आहे घुष्मेशम तु शिवालय, घुष्मा नावाची असणारी भगवान महादेवाची भक्त जिच्या मुलाला स्वतः तिच्या सवतीनीच तुकडे तुकडे करून सरोवरामध्ये टाकलेलं होतं, तेव्हा भगवान महादेव घुष्मेच्या तपाच्या सामर्थ्याने स्वतः प्रगट झाले आणि तिच्या सवतीला मारण्याची इच्छाही केली. पण मात्र घुष्मेनी नाकारलं. उलट घुष्मेनी भगवान महादेवाला वरदान मागितलं की जो कोणी आपल्या या ज्योतिर्लिंगाचं दर्शन करेल तो जर का निपुत्रिक असेल तर तो पुत्रवान झाला पाहिजे, असा आशीर्वाद या ज्योतिर्लिंगाला प्राप्त हो, असा आशीर्वाद प्राप्त करून घेतला. म्हणून भगवान महादेव म्हणतात की देवी मी तुझ्याच नावाने या ठिकाणी विराजमान होईल. म्हणून भगवान महादेव घुष्मेशम या नावाने स्वतः विराजमान होतात. द्वादश ज्योतिर्लिंगांची ही कथा या ठिकाणी सांगितली. भगवान श्रीकृष्ण आणि उपमन्यू यांचा संवाद सांगितला. भगवान महर्षी उपमन्यू भगवान महादेवाचे परम भक्त, शिरोध सागर सैव सानिध्यम परसांगे, स्वतः उपमन्यूनी सागर भगवान महादेवानी अर्पण केलेला स्वतः पाहिला. त्याच्यामुळे भगवान श्रीकृष्णाला सुद्धा भगवान महादेवाच्या कृपेने पुत्र प्राप्ती होते असं वर्णन या ठिकाणी येतं. आणि मग श्रीकर नामक असणाऱ्या स्वतः चित्रसेन नावाची कथा चित्रसेन राजाची कथा सांगितली. आणि ती कथा सांगून भगवान शिवाचं दर्शन या ठिकाणी स्वतः हनुमंतरायांच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण घेत आहेत. आणि मग त्यानंतर भगवान शंकराची महिमा या ठिकाणी स्वतः महर्षींनी सांगितली. त्या क्षणाला सांगताना भगवान महादेव यांच्या दर्शनाने किती पातकांचा नाश होतो आणि किती उपपातक, म्हणजे पातक म्हणजे पाप आणि उपपाप असे सगळेच्या सगळे पाप नष्ट होण्याकरता कोणकोणते स्वतः पाप आहेत त्याचं वर्णन या ठिकाणी केलं. नरकांचं वर्णन केलं.
स्वतः प्रथम कोटी घोर नरक स्वतः सांगितले, ज्या घोर नरकांच्या मध्ये सुघोर, अतिघोर, महाघोर, घोररूप, तलातल, भयानक, भयोत्कट, चंड, महाचंड, चंड, कोलाहल, प्रचंड असे अनेक स्वतः नरक या ठिकाणी सांगतायत. आणि मग त्या सगळ्या नरकांचं वर्णन कुंभिपाक सुपाकौच क्रकश्च चाति दारुणाः अंगरराशि भवन मेदो सुप्तहितस्तमस्तताः वर्णन केले शिवपुराणामध्ये. निदाग काले पानीयम यस्य तिष्ठन्तवारितं सुदुर्गम विषमं कृष्यं न कदाचित मवाप्यते. तर त्याला त्याच्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही दुःखाची प्राप्ती होत नाही. हे फक्त पाणी पाजल्याचं, पाणी दान करण्याचं, जलदान करण्याचं पुण्य आहे. आता गरमीचे दिवस पुढे येणार आहे. आता इथे पहा, तुम्ही इथं पहा, म्हणजे आता इथे सुद्धा घटना तशी. चहाही आला तुम्हाला आता आला की पाणी तर पाजलं पण चहाही पाजला. आता किती मोठं पुण्य असलं पाहिजे हा. केवळ पाणी पाजलं तर त्याचं पुण्य आहे की त्याच्या जीवनात कधी दुःख येत नाही. आता फक्त इथं हे वर्णन नाही का बा चहा पाजल्यानंतर काय भेटते म्हणून, मी तेही सांगितलं असतं. पण आहे म्हणून एक जरा विनंती करतो, उन्हाळ्याचे दिवस पुढे येत आहेत. पाणी आपण सगळेजण जपून वापरतात, प्रश्नच नाही. पण जर का एखाद वेळेस आपल्या घरामध्ये कोणी तहानलेला आला असेल, तुम्ही पाणी पाजताच, त्याच्याबद्दल शंकाच नाही. पण जर का माणसांना आपण पाणी पाजत असू तर काही प्रश्न नाही. पण मात्र मुख्य जनावरांनाही होत असेल तर पाणी पाजत चला, पक्ष्यांना पाणी पाजत चला. आणि उन्हाळ्यामध्ये सद्यस्थितीमध्ये त्यांची परिस्थिती खूप वाईट असते, बरं, खूप वाईट असते. म्हणून एक विनंती करतो, मी खरंच विनंती करतो, गच्चीवरती म्हणा, माडीवरती म्हणा, किंवा स्वतः जिथे तुम्हाला योग्य वाटत असेल अशा ठिकाणी स्वतः काही पाण्याचे अत्यंत चांगले स्त्रोत ठेवा, जमा करून ठेवा, जेणेकरून स्वतः त्या मुक्या पशुपक्ष्यांना स्वतः येऊन पाणी पिल्यानंतर जेव्हा त्यांची तृप्ती होईल ना, तेव्हा ती तृप्ती तुम्हाला शतकोटी हे यज्ञ जशा 11 महारुद्राचे यज्ञ स्वतः इथे झाले ना, असे 1000 कोटी यज्ञाचे पुण्य तुमच्या जीवनात तुम्हाला मिळतील. केवळ मुक्या जनावराला पाणी पाजलं. वायव्य संहितेमध्ये भगवान महादेवाच्या अनेक व्रतांचं आणि तीर्थांचं वर्णन केलं, जे अगोदरही आपण केलं होतं. त्या पद्धतीने पुन्हा भस्म, रुद्राक्ष यांचं वर्णन वायव्य संहितेमध्ये केलं जातं. आणि मग या सगळ्या देवादिकांचं पुन्हा एकदा स्मरण करून वायव्य संहितेच्या अनुषंगाने भगवान महादेवाचे असणारे सर्वच्या सर्व नामावली 1000 नामावली वायव्य संहितेमध्ये सांगितली. आणि मग ही वायव्य संहितेची असणारी सहस्र नामावली सांगून भगवती जगदंबिकेचं स्वतः या ठिकाणी अत्यंत दिव्य वर्णन केलं. आणि हे वर्णन करताना एक गोष्ट खूप सूत्र रूपाने सांगितली, सदाचार निर्णय सांगितला. आणि आपल्या घरामध्ये जर का कोणी संत महात्मा येत असेल तर समजून जा, देवाचं आगमन, देवाची कृपा आपल्यावरती होत आहे. अशी कृपा आपल्या जीवनावरती झाली पाहिजे. याच्याकरता आपल्या घरामध्ये कोणी संत, कोणी महात्मा आला, समजून जा की आपल्या घरावरती भगवत कृपा झाली. त्या संतांचं यथोचित पूजन करा, त्या संतांचं मनोभावे सुद्धा पूजन करा. भगवंताच्या पूजनाचा हा सर्वोत्तम मार्ग सांगितलेला आहे. आणि असं वर्णन करून भगवान महादेवाच्या असणाऱ्या बाकीच्या 18 अवतारांचं वर्णन करतात. आणि मग भगवान महादेव किती करुणा संपन्न आहे म्हणून एक कथा सांगितली जाते, ती व्याधाची. ज्या व्याधाच्या जीवनामध्ये स्वतः तो गरीब आहे, पारधी आहे, गरीब आहे, पण मात्र त्याच्या जीवनामध्ये स्वतः भोजनाची व्यवस्था नव्हती. म्हणून त्या दिवशी रात्री सकाळीच निघाला, शिकार करण्याकरता निघाला. तर पूर्ण जंगलामध्ये फिरता फिरता, शिकार करता करता काही शिकार हातामध्ये सापडली नाही. सायंकाळच्या वेळेला एका सरोवराच्या जवळ जाऊन बसला. तिथे तरी पाणी प्यायला कोणीतरी, एखादा हरिण तरी येईल, एखादा पक्षी, एखादा पशु तरी येईल, तिथे मारेल.
याचा विचार करत स्वतः तो व्याध त्या झाडावरती चढला. सरोवराचं पाणी स्वतः पिण्याकरता एक हरणी त्या ठिकाणी आली. त्या हरणीला पाहिलं, बाण मारणार तेवढ्या वेळामध्ये ती हरणी मात्र स्वतः म्हणाली की दादा मला मारून काय करणार आहेस. म्हणून त्या हरणीने स्वतः आपलं जीवदान मागितलं आणि जीवदान मागताना सांगितलं की मला फक्त काही वेळ पुरतं जीवदान दे. मी माझ्या मुलांना वडिलांच्याकडे त्यांच्या वडिलांकडे आणि त्यांच्या मावशीकडे स्वतः सोडून येते आणि मग तू खुशाल माझा जीव घे. फक्त मला माझ्या एकदा मुलांना पाहून येऊ दे, माझ्या परिवाराला पाहून येऊ दे. तो व्याध म्हणायला लागला की तू जर का गेली पुन्हा आली नाही तर. तुम्ही सांगितलं मी वचन दे, माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेव. ज्या क्षणाला ती गेली त्याच्यानंतर थोड्या वेळाने स्वतः एक हरिण त्या ठिकाणी आलं. त्या हरणाला पाहिलं तेव्हा मात्र स्वतः बाण मारणार तेवढ्या वेळामध्ये स्वतः त्या हरणाने सुद्धा म्हटलं मला माझ्या मुलाला माझ्या परिवाराला एकदा पाहून येऊ दे. तो व्याध म्हणायला लागला जसं तुम्हाला तुमचा परिवार आहे तसा माझाही एक परिवार आहे जो अजूनही उपाशी आहे. ते व्याध म्हणतो हिरण म्हणायला लागला की बरोबर आहे तुमची गोष्ट, पण मात्र मला एकदा फक्त पाहून येऊ द्या, आल्यानंतर मी लगेच स्वतः तुमचा भक्ष बनेल. त्यानंतर मात्र तो हिरणही गेला आणि मग त्याच्यानंतर एक पुन्हा हरणी आली. त्या हरणीला पाहिलं तेव्हा मात्र स्वतः लक्षात आलं ती हरणी अगोदरची नव्हती, ती दुसरी आहे. तेव्हा मात्र त्या हरणीने स्वतः सांगितलं की मी स्वतः ते बलिदान देण्याकरता तयार आहे, पण एकदा मला माझ्या त्या सगळ्या परिवाराला पाहून. रात्रीची वेळ स्वतः चढत होती आणि रात्रीच्या वेळेमध्ये स्वतः चढणारी जी रात्र आहे त्या रात्रीमध्ये त्या व्याधाला माहितीच नाही की आपण ज्या झाडावरती बसलेले आहोत ते झाड बेलाचं आहे. आणि त्या बेलपत्राला स्वतः वाट पाहताना त्या हरणाचा आणि त्या हरणीची वाट पाहत पाहत तो व्याध ते बेलाचे पान मात्र खाली टाकत होता. अनायास त्याच्या लक्षात ते नाहीच गोष्ट त्याच्या, पण अनायास ते बेलाचे पान मात्र स्वतः महादेवाच्या पिंडीवरती पडतायत. पिण्याकरता आपल्या समवेत जे पाणी आणलेलं होतं ते पाणी पित असताना मात्र तोंडावरचं पाणी थोडं फार का होईना मात्र झलक्या मारत असे आणि ते पाणी स्वतः शिवपिंडीवरती पडत असे. एक नाही 3 प्रहरामध्ये 3 वेळेला ती घटना घडली आणि 3 वेळेला ती क्रिया झाली की स्वतः 3ही प्रहरामध्ये बिल्वपत्र आणि 3ही प्रहरामध्ये पाणी महादेवाच्या शिवपिंडीवरती पडलं. हरणीच्या रूपामध्ये आणि हिरणाच्या रूपामध्ये साक्षात ते दुसरे तिसरे कोणी नाही, देवादिदेव भगवान महादेव स्वतः प्रकट झाले आणि भगवान महादेव त्या व्याधाला आशीर्वाद देतात की देवनाथ हे व्याधा तुझ्या पूजनापासून मी अत्यंत प्रसन्न आहे. व्याध म्हणायला लागला महाराज मैंने तो कोई पूजा नाही, कोणती पूजा झाली माझ्याकडे. तेव्हा त्या व्याधाला स्वतः सांगितलं की तुझ्या हाताने पडलेले बिल्वपत्र आणि तुझ्या मुखाद्वारे आणि हातातून पडलेलं पाणी सरळ माझ्या शिवलिंगावरती स्वतः माझ्या मस्तकावरती पडत होतं. त्यामुळे मी अत्यंत प्रसन्न झालो आणि 3 प्रहरापर्यंत तुझी ही लीला झाली. म्हणून अनायास विचार करा, इथे तर हेही वर्णन नाही की सदा बिल्वपत्र पडलं कसं झाले. महाशिवरात्री की जय, महाशिवरात्री की जय. महाशिवरात्रीचं ते व्रत स्वतः प्रगट झालं आणि भगवान महादेव स्वतः त्या महाशिवरात्रीला 3 प्रहरांमध्ये जागे होऊन भक्तांची पूजा स्वीकार. तो अधम असेल मूर्ख असेल तो सुद्धा पंडित होतो, एवढं विशेष महत्व स्वतः या पंचाक्षर मंत्राच्या द्वारे सांगितलं. पाप तत्वापासून तो स्वतः निष्ठून जातो, एवढं पंचाक्षरी मंत्राचं महात्म्य सांगितलंय. लब्ध्वां संपूजयेतस्तु भगवान महादेवाच्या असणारे या मंत्राचं जो गुरु मंत्र ले और मैत्र्यादि गुण युक्त होकर के इस मंत्र के द्वारा भगवान महादेव की पूजा करता है. ब्रह्मचर्य युक्त होऊन स्वतः जो भक्ती रही भक्तीच्या अंतःकरणाने भगवान महादेवाचे गुणगान करत असेल, भगवान महादेव म्हणतात मी त्याच्या पंचाक्षर मंत्राने केवळ त्याच्या मंत्र जापानी प्रभावित ही संहिता भगवान महादेवाच्या शिवपुराणाला विराम करते. ज्या क्षणाला विराम करते त्या क्षणाला मात्र स्वतः तत्र स्कंदस्सरो नामः सरह सागर सन्निभम अमृत स्वादुषी क्षीर स्वच्छ गाढलमोदकम आगता ब्रह्मणादिष्टा
पूर्वमेकाभिकांक्षयाः आगता भगवान महादेवाच्या असणाऱ्या आगम निगम स्वरूपाचं वर्णन करत भगवान महादेव स्वतःच्या स्वरूपामध्ये आहे त्याचं वर्णन या ठिकाणी करतात। आणि जो कोणी भगवान महादेवाची ही सेवा करतो त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख निवृत्ती होऊन त्याचं परम सुखाकडे स्वतः प्राप्ती होते असं वर्णन या ठिकाणी क्षेत्रामध्ये जेव्हा या कथेचा विराम झाला तेव्हा सकल ऋषी मुनींनी मिळून भगवान सुतांचं पूजन केलं आणि पूजन करून त्यांना नमस्कार केला। ज्या क्षणाला नमस्कार करतायत त्या क्षणाला मात्र सकल देवता मिळून सुतांना दुरून स्वतः अदृश्य रूपाने नमस्कार करतात, कारण शिवपुराण सांगणारा साक्षात शिवस्वरूप आहे। त्या शिवस्वरूपाचं वर्णन करत भगवान महादेवाच्या असणाऱ्या या दिव्य गुणांचं वर्णन गेल्या 5 दिवसांपासून आपण करत होतो। खरं सांगायचं तर सिद्धेश्वर महादेवाची ही सेवा आपल्या जीवनामध्ये एक अत्यंत अलभ्य लाभ आहे। माझ्या जीवनामध्ये तरी स्वतः हा अलभ्य लाभ झाला, कारण खेडमध्ये अशा पद्धतीच्या शिवलिंगांचं दर्शन या दासाला होईल असं मला तरी कधी वाटलं नव्हतं। पण मात्र या सिद्धेश्वर महादेवाच्या असणाऱ्या समस्त भक्तगणांनी मिळून गेल्या मागील वर्षांपासून ही शिवकथा आयोजित केली। मागल्या वर्षाची यजमान आमची ताई आणि म्हणजे मी ज्यांना खूप जवळून माझा खूप जवळून ज्यांचा संबंध आहे आमचे रामदासजी मेंढे, त्याच्यानंतर विलासराव, त्याच्यानंतर दिलीपराव, आता या वर्षामध्ये श्रीमान अनिलरावजी त्यांच्या घरीच दासाचा मुक्काम राहिला। ही सगळी कार्यकर्ते मंडळी जी काही लहान सहान नाही, कमलेश, खूप चांगला मोठा व्याप या सगळ्या मंडळींचा आहे। तर सगळ्या कामातून एवढी चांगली एक वेळ काढून महादेवाची आराधना, उपासना आणि साधने करता ही सगळी मंडळी एकत्र येतात। गावातले काही हात जे महत्त्वाचे हात आहेत ते स्वतः या सगळ्या कार्याला लागतात। खरं सांगू का, आज महारुद्राचा हा अभिषेकाचा आणि महारुद्राचा हा पूर्णाहुतीचा प्रसंग पाहिल्यानंतर मला काही लोकांची खरंच खूप आठवण आहे, ज्या मंडळींना पाहून माझं मन सदैव भरून येतं किंवा माझं मन खूप आनंदित झालं असतं, ज्यामध्ये मला खरोखर आठवण येते आमच्या सुधाकरराव केचुरी। कारण ती व्यक्ती जर काही राहिली असती तर आज त्या व्यक्तीला खूप आनंद वाटला असता, श्रीमान सुधाकररावजी। कारण एक वारकरी जीवन, वैष्णव जीवन जगणारा एक व्यक्ती, ज्यांनी या गावामध्ये वारकरी परंपरेची दिंडी आणि वारकरी परंपरेचं निष्णांत परंपरेचं वैभव ज्यांनी आणलं ते सुधाकर काका। आणि मी खरोखर श्रवण केलं पाहिजे, मी स्मरणच करतो, सगळ्यांच्या प्रती खूप कृतज्ञता व्यक्त करतो। या खेळमध्ये मला लहानपणापासून पाहणारे आमचे सगळे परिवार, म्हणजे गेदर काकाजी, त्याच्या समवेतच गड्डा परिवार असेल, त्याच्यानंतर 2-3 परिवार अजून जे आहेत, त्या सगळ्या परिवाराच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो। आणि वर्षभरापासून चालू असणारी ही सगळी तयारी, कारण मागल्या मे महिन्यापासूनच ही सगळी तयारी सुरू झाली। संकल्प मे महिन्यात आला आणि मग त्याची तयारी करता करता थोडी थोडी करता करता मग गंगेचं पाणी, शरयूचं जल, गंगा, यमुना, त्याच्यानंतर गोदावरी, आणि महाराज हे सगळे जर का तीर्थ आपल्या गावामध्ये आले असतील आणि त्याची शोभायात्रा, त्याचं दर्शन आपल्याला पहिल्या दिवशी झालं असेल तर अजून काय श्रेष्ठ गोष्ट झाली तुमची। श्री क्षेत्र ज्याच्यामध्ये तीर्थांनी वास केला, ज्याच्यामध्ये देवादिकांनी वास केला, आणि ज्या ठिकाणी असे यज्ञ अनुष्ठान झाले, त्या सर्व यज्ञ अनुष्ठानांच्या मुळे ही जागा साधारण नाही राहिली। आता मला तर सोनीजींचं कौतूहल वाटतं खरं तर, की काय एक लॉटरी लागल्यासारखी गोष्ट झाली। हा, नाही तर कुठे यज्ञ होणार होता आणि झाला कुठे, जागाने तर काही कमी आहे का? जागा अजून भेटल्या असत्या, पण मात्र एवढी चांगली योग्य जागा त्यांच्या आईवडिलांची, त्यांच्या पूर्वजांची, ती पुण्याई म्हणा की त्यांच्या पूर्वजांनी ही जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली। आणि गेल्या 5 दिवसांपासून आपण सगळेजण खूप मोठ्या आनंदाने
आणि एवढ्या उन्हामध्ये येऊन सुद्धा आपण सगळेजण एवढ्या तत्परतेने आणि एकाग्रतेने ही कथा ऐकत आहात. मला खरोखर तुमचं कौतुक केलं पाहिजे, तुमच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कारण शिवपुराण कथा अत्यंत दिव्य कथा आहे. कथेची महिमाच तेवढी आहे, त्याच्यामुळे तुम्ही सगळेच्या सगळेजण तेवढे श्रद्धेने ती कथा ऐकण्याकरता आलात. खरंच सांगतो, व्यासपीठावरून तर नमस्कार नाही करत, कारण शिवपुराण असं वर्णन करते की व्यासपीठावरून नमस्कार करू नये, नाही करावा नमस्कार. पण मनोमन शरीराच्या बिलकुल अंतःकरणातून काही बोलताना चूक झाली असेल तर मी नक्कीच क्षमा मागतो. काही अंतःकरण कोणाचं दुखवण्याची बिलकुल इच्छा नाही, बिलकुल इच्छा नाही. पण यत्किंचित बोलता बोलता सहज आहे एखादा शब्द कोणाच्या अंतःकरणाला लागू शकतो, पण मी क्षमा मागतो. आणि या 5 दिवसामध्ये माझ्या समवेत मधुरम भक्ती संच जो गेल्या 5 दिवसापासून या ठिकाणी सेवा त्या दासाला देत आहेत, आमचे आदरणीय गायधने काका. माझ्यासमोर एक 14-15 वर्ष झाले, अद्यापपर्यंत त्यांचं साथ माझ्या समवेत आहे. खरं सांगायचं तर ही सगळी हरिभक्तीपरायण पंडित निलेश महाराज, आदरणीय उमेशजी महाराज तिवारी, आणि गेल्या 5 दिवसापर्यंत एक सारखं मंत्राद्वारे आपल्या तंत्रांद्वारे या सगळ्या भूमीला अत्यंत शुद्ध करणारे ते 21चे 21ही ब्राह्मण विप्रगण मंडळी, आदरणीय अण्णाजी आणि जहागीरदार गुरुजी, वेदमूर्ती जहागीरदार गुरुजी आणि अण्णाजी देशमुख, अण्णाजी देशपांडे, ही सगळी मंडळी खरोखर धन्य आहेत. मोठमोठा व्याप आहे त्यांचा स्वतःचा, पण मात्र तरी आपल्या करताय 5 दिवसापर्यंत ही सगळी मंडळी राहिली. या कमिटीच्या जेवढे काही लोक आहेत ना ते सगळेच्या सगळे, मी प्रत्येकाचं नाव नाही घेणार, पण खूप खूप परीक्षा महादेवानी पाहिजे, खूप परीक्षा. समोरचा असणारा हा पडदा, हे सगळ्याच्या सगळे खाली काय पडले, मग सगळ्याच्या सगळ्या यज्ञ मंडपही खाली काय पडला, पण तरी तो उभा केला. आणि मग महादेवाची इच्छा आहे तर काही हरकत नाही, पुन्हा जोर लावला, पुन्हा ताकद लावली. एक वेळ इथपर्यंत आला की महादेवानी डोळ्यातून अश्रू काढले, हातात पेचकस पिंचीस घेऊन स्वतः फ्लॅक्स काढण्यापर्यंतची वेळ आली होती. पण आता सिद्धेश्वराच्याच मनात होतं का तुम्हाला नाही काढू द्यायची होती फ्लॅक्स? सिद्धेश्वराच्याच मनात होतं की हे कार्य तिथं नाही जरी झालं तरी चालेल, मी कालही गेलो आणि उद्यालाही सकाळी जाणार आहे, तिथे वाही तिथे लावायचीच आहे. आणि महादेवाला तेवढं प्रसन्न करायचंच आहे. महादेवाचा असणारा हा दिव्य उत्सव आपला असाच अधिक व्हावा. आणि खूप मोठ्या प्रमाणात बहुतेक खेडमध्ये महाशिवरात्रीचा पर्व काळ हा विदर्भातला पर्व काळ झाला पाहिजे, एवढी मोठी आख्यायिका खेडची झाली पाहिजे, एवढी मनातली भावना व्यक्त करतो. आणि 7 या 5 दिवसांपर्यंत झालेली सगळी सेवा या महादेवाच्या चरणी, सिद्धेश्वराच्या चरणी अर्पण करतो. कुठलाही जरा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे आज या कथेला या ठिकाणी थोडा विराम देतो. पण विराम देण्याच्या अगोदर आज थोडासा आनंद सगळ्यांना करायचा आहे.
धन्यवाद।
कलावृंदांचं या सगळ्याच्या सगळ्या मधुर भक्तीचं पूर्ण रूपाने स्वागत करा. या देवा लाडू अभिजित बाबा मार्ग द्या. तिकडून मार्ग समोरचा जो मार्ग आहे तो मोकळा करा फक्त तेवढा तिथला. दादा अच्छा